आज मी अव्यूसाठी एक अशी वस्तू बनवणार आहे जी तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्सला बाळांना रोज देऊ शकता। कधी जर तुमचा स्वयंपाक व्हायचा असेल किंवा त्याला बनवायची गोष्ट व्हायची असेल तेव्हापर्यंत त्याला काय द्यायचं त्यासाठी म्हणून एकदम परफेक्ट उपाय आहे। त्यासाठी मी सर्वात आधी थोडंसं तेल घेतलं आहे, त्यात एक मिरची घालून घेतली आहे। मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यानंतर त्यात घालायचं कढीपत्ता। कढीपत्तासुद्धा असा थोडासा ड्राय होईपर्यंत छान त्याला परतून घ्यायचं मिरचीबरोबर। त्यानंतर त्यात घालायची थोडीशी हळद आणि त्याचबरोबर त्यालासुद्धा परतून घ्या आणि त्यात घालायचं त्यानंतर थोडं मीठ व्यवस्थित असं परतून घ्या, नाहीतर असं होईल ना की कुठेतरी मीठ लागेल आणि कुठे नाही, म्हणून व्यवस्थित असं त्याला परतून घ्या। त्यानंतर मुरमुरे व्यवस्थित असे निवडून घ्या, त्यात काहीही असं खडे वगैरे नको, कारण आपण हे बाळांसाठी बनवतोय त्यामुळे खूप जास्ती केअरफुल राहावं लागतं। मुरमुरेमध्ये कधी धान किंवा कधी खडेसुद्धा असतात, तर ते व्यवस्थित असं निवडून घ्या। त्यानंतर आपण जे मिरचीचं बनवलं आहे त्यामध्ये ते मुरमुरे सगळे घालून घ्या आणि व्यवस्थित असे त्याला भाजून घ्या। थोडे खरपूस होईपर्यंत भाजा। ते खायला इतके टेस्टी वाटतात की मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा ते नक्कीच आवडेल। त्यानंतर अव्यूला दाखवल्या तो माझ्या जवळ आला आणि त्याला ही वस्तू खूप आवडते। रोज इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून मी त्याला हे देत असते। कधी जर त्याचा जेवणाचा मूड नसला तेव्हा सुद्धा मी त्याला हे भरवत असते। तो खूप एन्जॉय करतो आणि नक्कीच तुमचं बाळ सुद्धा हे एन्जॉय करेल। तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप टेस्टी आणि एकदम क्विक होणारी रेसिपी आहे। हे भाजलेले मुरमुरे तुम्ही 8 दिवसापर्यंत इझिली स्टोअर करू शकता। तुमचं बाळ सुद्धा आवडीने खाईल। कुठेही स्टोअर करा, पण त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा, किंवा याला असं थोडं जरी पाणी लागलं किंवा थंडावा लागला तर हे थोडे नरम पडतात, म्हणून व्यवस्थित स्टोअर करा। चला भेटूया, बाय।